नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो। IMP प्रश्न आहे। प्रश्न बघूया पहिला। नुकतेच चीन या देशाचे शेनझोन 18 मिशनद्वारे किती अंतराळांना अंतराळात पाठवण्यात आले आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 3 अंतराळवीर। पुढील प्रश्न बघा, जागतिक नृत्य दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर असणार आहे 29 जानेवारी। युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। योग्य उत्तर असणार आहे करीना कपूर। आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे मौसमी चक्रवर्ती। पुढील प्रश्न पहा, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 8 पदके। पुढील प्रश्न बघा, कोणत्या युनिव्हर्सिटीला 2024चा CSR आउटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे वेल्लर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आंध्र प्रदेश। पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे विमानतळ कुठे साकारण्यात येणार आहे? योग्य उत्तर असणार आहे दुबई। पुढील प्रश्न बघा, इसाक दार यांची कोणत्या देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे पाकिस्तान। पुढील प्रश्न बघा, IPL मध्ये 150 विजयी सामन्यात सहभागी असणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे MS धोनी। पुढील प्रश्न बघा, ट्रेबिज टीचर अवॉर्ड 2024 साठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे जीना जस्टस। पुढील प्रश्न बघा, एका विश्वशतकात 3 सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे? योग्य उत्तर असणार आहे ज्योती सुरेखा। पुढील प्रश्न बघा, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आल्या आहेत? योग्य उत्तर असणार आहे शांघाय।